हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर हा इंग्लिशचा लेसन पाहणार आहोत. मित्रांनो, लेसन जरी इंग्रजीतून असला तरी आपल्याला तो मदर टंग जे आहे, आपली मातृभाषा आहे, ते मराठीतून आपण समजून घ्यायला हवा. म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ वगैरे आपल्याला समजून जाईल आणि लेसन जो आहे, पाठ जो आहे, तो आपल्याला व्यवस्थित समजेल. म्हणून हा लेसन आणि त्याचे सगळे क्वेश्चन आन्सर्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे. तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. आता पहा, जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर हे एक शास्त्रज्ञ आहेत आणि या शास्त्रज्ञांच्या आयुष्यातील प्रसंग किंवा त्यांची जडणघडण कशी झाली त्याचं थोडक्यात आपल्याला या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. जर मित्रांनो तुम्हाला या सुरुवातीला सांगू इच्छितो मी, हे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर हे खूप असं मोठं व्यक्तिमत्व आहे की त्याच्या व्यक्तिमत्वातून खूप शिकण्यासारखं आहे. तर एक होता कार्वर ही वीणा गवाणकर नावांची एक नॉवेल आहे, कादंबरी आहे. जर ती तुम्हाला कुठे मिळाली तर जरूर वाचा. एक होता कार्वर असं नाव आहे त्या कादंबरीचं. आणि पहा, आता व्यवस्थित हा लेसन विस्तृत स्वरूपात त्यांचं चरित्र तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही पाहू शकताय. आणि तुमची जर वहीवरती असेल तर वहीमध्ये काही शब्दांचे मी अर्थ सांगणार आहे, ते लिहून घेतलं तर बरं होईल, नाहीतर ठीक आहे. आता पाहूया. अ मॅन इन अलाबामा had gone out for a walk. Suddenly his foot slipped over the mud on the road. पहा, अलाबामा मध्ये एक माणूस होता आणि had gone out for a walk, तो चालण्यासाठी बाहेर पडला होता. सडनली his foot slipped over the mud on the road. आणि रस्त्याने चालत असताना त्याचं फूट म्हणजे त्याचं जी पावलं आहेत, स्लिप्ड म्हणजे काय झाली, ती घसरली. मड, कुठून घसरली? मड म्हणजे चिखल, रस्त्यावर चिखल होता, त्या चिखलातून त्यांची पावले घसरली. हिज क्लोथ्स वेअर स्प्लॅश विथ द मड. त्यांचे जे कपडे आहेत तर त्या कपड्यांवर स्प्लॅश्ड, शिंतोडे उडले. कशाचे? चिखलाचे. नंतर काय झालं? ही टूक आउट हिज हँडकरचीफ अँड बिगॅन टू क्लीन हिज क्लोथ्स. त्यांनी त्यांचा हँडकरचीफ म्हणजे रुमाल काढला आणि ते आपले कपडे स्वच्छ करायला लागले. ही वाईप्ड ऑफ ऑल द मड. पहा, ही वाईप्ड ऑफ ऑल द मड म्हणजे त्यांनी सगळा चिखल पुसून काढला. बट ही सॉ दॅट देअर वेअर स्टेन्स ऑन हिज क्लोथ्स. पण त्यांना दिसलं की त्या ठिकाणी त्या क्लोथ म्हणजे कपड्यांवर काय आहेत? स्टेन्स म्हणजे डाग आहेत. अँड व्हॉट्स मोर द स्टेन्स वेअर ब्ल्यू. पहा, आणि त्या कपड्यांवरचे डाग काही गेले नव्हते. आणि ते डाग कसे होते? ब्ल्यू म्हणजे कसे होते? निळे होते. द हँडकरचीफ टू हॅड टर्न ब्ल्यू. ज्या हँडकरचीफने, ज्या रुमालाने त्यांनी काय केलं होतं, जे ते कपड्यावरचे डाग पुसले होते, तो रुमालसुद्धा निळा झाला होता. ही वॉश द हँडकरचीफ. त्यांनी तो रुमाल धुतला. बट द ब्ल्यू स्टेन्स वेअर स्टील देअर. तरीसुद्धा त्या रुमालावर निळे डाग होतेच होते. दे कुड नॉट बी वॉश्ड ऑफ. दे कुड नॉट बी वॉश्ड ऑफ म्हणजे ते धुवून गेले नाहीत किंवा ते धुवून जाऊ शकले नाहीत. आणि आता पुढे पहा, दिस मॅन वॉज नो ऑर्डिनरी मॅन. आणि हा जो माणूस होता की ज्याच्या कपड्यांवर चिखलाचे डाग पडलेले आहेत, तो कोणी ऑर्डिनरी म्हणजे सामान्य माणूस नव्हता. ही वॉज जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. ते होते जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर, द फेमस सायंटिस्ट, एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ. अ ट्रू सायंटिस्ट वॉन्ट्स टू स्टडी एव्हरीथिंग. एक जो खरा शास्त्रज्ञ असतो तो त्याला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करावासा वाटतो बारकाईने. इवन मड स्टेन्स, अगदी चिखलाच्या डागांचा सुद्धा खरा शास्त्रज्ञ अभ्यास करत असतो. कार्वर रश टू हिज लॅब. कार्वर जे होते हे शास्त्रज्ञ, ते त्यांच्या लॅब म्हणजे प्रयोगशाळेकडे गेले. अँड टेस्टेड द मड स्टेन्स अँड द सॉईल. त्या ठिकाणची माती आणि ते चिखलाचे डाग त्यांनी टेस्ट केली, परीक्षण केलं त्याचं. आफ्टर मेनी टेस्ट, असे अनेक परीक्षणं केल्यानंतर, ही लर्न्ड हाऊ टू मेक गुड क्वालिटी ब्ल्यू पेंट फ्रॉम द सॉईल. आणि असं टेस्टिंग केल्यानंतर त्यांना कळलं, मोठा अभ्यास केल्यानंतर त्यांना कळलं की ती जी माती होती त्या मातीपासून एक गुड क्वालिटी म्हणजे चांगल्या गुणवत्तेचा निळा रंग तयार होऊ शकतो. अ चर्च इन दॅट टाउन नीडेड पेंट.
त्या शहरामधली, त्या गावातली एक चर्च होती. त्या चर्चला रंग द्यायचा होता, रंग देण्याची गरज होती. आणि मग काय झालं, कार्वर स्टुडंट्स पेंटेड द चर्च विथ दिस लवली ब्लू पेंट. आणि कार्वरच्या विद्यार्थ्यांनी काय केलं, त्या चर्चला निळा रंग दिला की जो कशापासून बनला होता, त्या मातीपासून बनला होता. नो वन कुड बिलीव्ह दॅट द पेंट वॉज मेड फ्रॉम द सॉइल अंडर देअर फीट. कुणालाच माहीत नव्हतं की, त्या लोकांना सुद्धा माहीत नव्हतं की ते ज्या मातीवर उभे आहेत त्या मातीपासून हा निळा रंग बनलेला आहे. किती अमेझिंग गोष्ट आहे ना. आता पुढे पाहूया. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर वॉज बॉर्न इन 1861. 1861 साली त्यांचा जन्म झाला. हिज पॅरेंट्स वेअर स्लेव्ज. स्लेव्हचा अर्थ आहे गुलाम. त्याचे जे पालक होते, आई वडील होते, ते स्लेव्ज म्हणजे गुलाम होते. हिज फॅमिली वर्क ऑन अ फार्म इन अमेरिका. त्याचं कुटुंब अमेरिकेतील शेतावर काम करत होतं. ही लॉस्ट बोथ हिज पॅरेंट्स व्हेन ही वॉज स्टील अ बेबी. बेबी म्हणजे ते खूप लहान बाळ होतं कार्वर, तेव्हाच त्याचे आई वडील वारले किंवा त्याला सोडून गेले. कार्वर लव प्लांट्स इवन ॲज अ चाइल्ड. कार्वर लव प्लांट्स इवन ॲज अ चाइल्ड म्हणजे लहानपणीच कार्वरला झाडांची खूप आवड होती, वनस्पतींची. ही केअर्ड फॉर देम. तो झाडांची काळजी घ्यायचा. ही अंडरस्टूड व्हॉट द प्लांट्स वॉन्टेड. त्यांना कळायचं, त्यांना समजायचं झाडांना काय हवंय, झाडांना पाणी हवंय की खत हवंय की सूर्यप्रकाश हवंय. व्हॉट वॉज रॉंग विथ देम. झाडांना नेमकं काय होतंय ते सुद्धा त्याला समजायचं. सून पीपल अराउंड द फार्म बिगॅन टू कॉल यंग बॉय प्लांट डॉक्टर. आणि त्याला झाडांबद्दल एवढी माहिती होती किंवा त्याला एवढं ज्ञान त्याचं पाहून शेजार पाजारचे जे पीपल अराउंड द फार्म म्हणजे आजूबाजूच्या शेतावरचे लोक त्याला प्लांट डॉक्टर म्हणायचे. वनस्पतींचा डॉक्टर, झाडांचा डॉक्टर. यंग कार्वर वॉन्टेड टू गो टू स्कूल. आता कार्वर मोठा झाला तेव्हा त्यांना वाटत होतं शाळेत जावंसं वाटत होतं. अँड देन कॉलेज. त्यानंतर कॉलेजमध्ये जावंसं वाटत होतं. बट ही वॉज अ ब्लॅक बॉय. पण तो कृष्णवर्णीय मुलगा होता. कृष्णवर्गण्य म्हणजे त्या काळातला अमेरिकेमधला मागासवर्ग. मेनी स्कूल्स अँड कॉलेजेस इन दोज डेज डिड नॉट टेक ब्लॅक स्टुडंट्स. त्या काळातले बऱ्याचशा शाळा आणि कॉलेजमध्ये ब्लॅक स्टुडंट्स म्हणजे कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांना शाळेमध्ये घेत नव्हते. बट कार्वर डिड नॉट लूज हर्ट. कार्वरने हिंमत हारली नाही. ही वेंट फ्रॉम प्लेस टू प्लेस. तो ठिकठिकाणी गेला, भटकत राहिला शाळा शोधण्यासाठी. ही फाउंड अ कॉलेज वेअर ही कुड स्टडी. आणि त्याला अशी शाळा मिळाली की तिथं तो अभ्यास करू शकत होता. ही स्टडीड हार्ड अँड बिकम अ सायंटिस्ट. त्यांनी खूप अभ्यास केला आणि एक शास्त्रज्ञ बनले. ओके. आता पुढे सायंटिस्ट बनल्यानंतर आफ्टर अ फ्यू मंथ कार्वर वेंट टू टीच अ टस्कीज इन्स्टिट्यूट इन अल्बामा. अल्बामामधल्या टस्कीज इन्स्टिट्यूटमध्ये काही महिन्यांनंतर कार्वर शिकवण्यासाठी गेले. दीज इन्स्टिट्यूट वॉज फॉर ब्लॅक स्टुडंट्स. ही जी संस्था होती, इन्स्टिट्यूट होती, ती कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांसाठी होती. कार्वर वर्क देअर ऑल हिज लाईफ. म्हणजे अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत आयुष्यभर त्यांनी त्या ठिकाणी काम केलं टस्कीज इन्स्टिट्यूटमध्ये. ऑन द फर्स्ट डे कार्वर टोल्ड हिज स्टुडंट. आणि पहिल्याच दिवशी कार्वरने आपल्या विद्यार्थ्यांना काय सांगितलं? लेट अस स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट टुडे. आपण आज नवीन एक प्रोजेक्ट सुरू करणार आहोत. वी विल ऑल गो आउट अँड कलेक्ट कॅन्स, बॉटल्स, बॉक्सेस, पॉट्स अँड पॅन्स विच पीपल हॅव थ्रोन अवे. आपण आज सगळे बाहेर पडणार आहोत आणि काय गोळा करणार आहोत? कॅन, बॉटल्स, बॉक्सेस, पॉट्स, पॅन्स म्हणजे भांडी, रिकाम्या बाटल्या. कसल्या? विच पीपल हॅव थ्रोन अवे की ज्या लोकांनी फेकून दिलेल्या आहेत. फ्रॉम दीज वी विल मेक सिम्पल इन्स्ट्रुमेंट्स अँड सेट अप अवर लॅबोरेटरी.
आणि ह्या जे टाकून दिलेल्या वस्तू आहेत त्याच्यापासून आपण सिंपल इन्स्ट्रुमेंट तयार करणार आहोत आणि आपली लॅबोरेटरी तयार करणार आहोत. अँड सून, लवकरच कार्वर सेटअप हिज लॅबोरेटरी, आणि लवकरच त्यांनी प्रयोगशाळा उभारली. इन दिस लॅबोरेटरी ही फाउंड न्यू युजेस फॉर दीज युजलेस थिंग्स. ज्या टाकून दिलेल्या वस्तू होत्या त्याचेच त्यांनी खूप नवीन उपयोग करून घेतले. ही शो ही स्टुडंट्स दॅट वन डज नॉट हॅव टू स्पेंड अ लॉट ऑफ मनी टू डू ग्रेट थिंग्स. पहा, ग्रेट थिंग्स म्हणजे मोठ्या वस्तू तयार करण्यासाठी वन डज नॉट हॅव स्पेंड अ लॉट ऑफ मनी. एखादी मोठी गोष्ट करण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नसते. त्यांनी दाखवून दिलं. आता पुढचा प्रसंग काय आहे पहा. कार्वर वॉन्टेड टू हेल्प द पुअर फार्मर्स हू हॅड स्मॉल फार्म्स इन अल्बामा. कार्वरला वाटत होतं की जे पुअर म्हणजे गरीब शेतकरी होते की ज्यांच्याकडे हू हॅड स्मॉल फार्म्स, की ज्यांची शेती छोटी होती, अशांना त्यांना मदत करावीशी वाटत होती. ही शो देम हाऊ टू गेट गुड क्रॉप्स. त्यांनी गुड क्रॉप्स म्हणजे पिकं, चांगली पिकं कशी घ्यायची हे त्यांनी लोकांना दाखवलं. दीज फार्मर्स ग्रू प्लांट्स लाईक कॉटन बिकॉज देअर वॉज प्रॉफिट इन इट. त्या काळात ते जे छोटे शेतकरी होते ते काय करायचे, कॉटन म्हणजे कापाशी किंवा कापूस पिकवायचे, कारण की त्यांना वाटायचं किंवा तेव्हा काळात त्या कॉटनच्या शेतीमध्ये खूप प्रॉफिट आहे. पण काय व्हायचं, बट कॉटन मेड द सॉईल पुअर. पण कापसामुळे काय झाली, त्या ठिकाणची सॉईल किंवा जी माती आहे, शेतजमीन आहे, तिची जी गुणवत्ता आहे ती कमी झाली. त्यामुळे त्यात चांगली पिकं येऊ शकत नव्हती. मग काय झालं, कार्वरने त्यांना सांगितलं टू ग्रो क्रॉप्स लाईक, अशी पिकं घ्या. कोणती पिकं, पीनट्स अँड बीन्स. काय घ्या, कोणती पिकं घ्या, भुईमूग आणि द्विदल धान्य जे आहे डाळीसारखी ती पिकं घ्या असं त्यांना सांगितलं. दीज क्रॉप्स मेड सॉईल रिच अगेन. आणि ज्या जमिनीची गुणवत्ता खालावली होती त्या जमिनीची गुणवत्ता पुन्हा जमिनीला मिळाली आणि जमीन चांगली सुपीक बनली. कशामुळे, पीनट्स आणि बीन्स घ्यायला सांगितलं होतं त्यांना. जमिनीमध्ये भुईमूग लावायला सांगितलं आणि द्विदल धान्य जे आहेत की ज्याच्यापासून डाळी तयार होतात. द फार्मर्स गॉट व्हेरी गुड क्रॉप्स. ज्या फार्मर्स होते, शेतकरी होते, त्यांना चांगलं पीक उत्पन्न निघालं त्याच्यातून. इन फॅक्ट द क्रॉप्स वेर सो गुड दॅट फार्मर्स डिड नॉट नो व्हॉट टू डू विथ सो मच ऑफ देम. भुईमुगाचं एवढं उत्पन्न झालं त्या काळामध्ये की लोकांना प्रश्न पडला की एवढं भुईमुगाचं करायचं काय, त्याचा उपयोग कोण होणार, त्याला बाजारपेठ कुठं मिळणार. मग पुन्हा कार्वर कामाला लागले. अगेन कार्वर वेंट टू वर्क. पुन्हा कार्वर कामाला लागले. ही बिगॅन टू लुक फॉर युजेस फॉर दीज प्लांट्स. म्हणजे पीनट आणि बीन्स ह्या प्लांटचं करायचं काय, त्याचे युजेस ते शोधायला लागले. आता पुढे पहा. कॅन यू इमॅजिन हाऊ मेनी युजेस ही फाउंड. शेंगदाण्याचे किती उपयोग त्यांनी शोधले असतील किंवा किती पदार्थ शेंगदाण्यापासून तयार केले असतील त्यांनी, तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. फ्रॉम पीनट्स ही मेड शुगर. शेंगदाण्यापासून त्यांनी साखर तयार केली, इंक शाई तयार केली, बूट पॉलिश तयार केले, कलर्स तयार केले, सोप म्हणजे साबण तयार केले, अजून काय तयार केलं, पेपर, कागद तयार केला, टाईल्स तयार केल्या, काय तयार केलं, कौलं तयार केली, बटर लोणी तयार केलं, प्लास्टिक तयार केलं, मिल्क दूध तयार केलं. ॲज मेनी ॲज 300 थिंग्स. शेंगदाण्यापासून त्यांनी 300 पेक्षा जास्त वस्तू किंवा पदार्थ तयार केले. फक्त शेंगदाणाच नाही, फ्रॉम स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं, त्या रताळ्यापासून ही मेड ॲज मेनी ॲज 118 थिंग्स. त्यांनी 118 वस्तू तयार केल्या रताळ्यापासून. सून दीज क्रॉप्स वेअर इन ग्रेट डिमांड अँड द फार्मर्स वेअर हॅप्पी. आणि त्यांच्या या रिसर्चमुळे ही जी पिकं होती त्या पिकांना चांगली डिमांड आली, मागणी आली आणि शेतकरी सुखी झाले. अँड दीज ग्रेट सायंटिस्ट डायड इन 1943
द प्लेस वेअर ही वर्क इज नाव टर्न इन टू म्युझियम. आणि 1943 साली या जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा मृत्यू झालेला आहे आणि ते ज्या ठिकाणी राहत होते की ज्या ठिकाणी वर्क म्हणजे काम करत होते त्याचं एका म्युझियम म्हणजे संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. असा थोर शास्त्रज्ञाला आपण प्रणाम करूया. आता मित्रांनो, याचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ना ते आपण नोटबुकमध्ये लिहूया. चला आता नोटबुकमध्ये पाहूया. मित्रांनो, आता क्वेश्चन आन्सर्स पाहूया. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 आहे, फाइंड द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम अ डिक्शनरी. खालील शब्दांचे अर्थ डिक्शनरीतून किंवा शब्दकोशातून शोधा. तर मित्रांनो, या ठिकाणी मी लिहिलेला आहे, शब्द लिहिलेला आहे आणि त्यांचं मीनिंग सुद्धा लिहिलेलं आहे. पहा, या ठिकाणी वर्ड आहे स्टेन. स्टेनचा अर्थ होतो डाग. दुसरा शब्द आहे स्लेव. स्लेवचा अर्थ होतो गुलाम. गुलाब नाही, म लिहिलाय मी या ठिकाणी. त्यानंतर आहे लॅबोरेटरी. लॅबोरेटरीचा अर्थ होतो मित्रांनो प्रयोगशाळा. लॅबोरेटरीचा अर्थ काय होतो? प्रयोगशाळा. पुढे आहे डिमांड. डिमांड म्हणजे मागणी. पुढे आहे म्युझियम. म्युझियम म्हणजे वस्तू संग्रहालय. अशा पद्धतीने यांचे मीनिंग्स आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. आता क्वेश्चन नंबर 3 पाहूया आपण या ठिकाणी. लिस्ट द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. तो पॅसेज तुम्ही वाचायचा आहे आणि खाली तुम्हाला जे पॉइंट दिलेले आहेत त्यांची लिस्ट करायची आहे. पहा, तर पहिल्यांदा आपल्याला कशाची लिस्ट करायची आहे? फूड आयटम्स म्हणजे खाद्यपदार्थ जे आहेत, खाण्याचे पदार्थ, त्यांची लिस्ट करायची आहे. तर पहा, फूड आयटम्स कोणकोणते आलेले आहेत पॅसेजमध्ये. मी काही लिहिलेले आहेत, याच्यापेक्षा एक्स्ट्रा एखादा शब्द सापडला तरी तुम्ही शोधून लिहू शकताय बाळांनो. फूड आयटम्स पीनट आहेत, शेंगदाणे. बीन्स म्हणजे द्विदल धान्य. शुगर, स्वीट पोटॅटो म्हणजे रताळे. मिल्क दूध, बटर यांचा उल्लेख पॅसेजमध्ये आलेला आहे. पुढे एव्हरीडे थिंग्स म्हणजे आपल्या दैनंदिन वापरातील वस्तू. कोणकोणत्या आलेल्या आहेत या पॅसेजमध्ये? तर त्या आहेत क्लोथ्स. क्लोथ्स म्हणजे कापड. हँडकरचीफ म्हणजे रुमाल. पेंट म्हणजे रंग. कॅन्स, बॉटल्स, बॉक्सेस, पॉट्स, पॅन्स, इन्स्ट्रुमेंट्स, मनी, कॉटन, पेपर या आपल्या दैनंदिन वापरातल्या ज्या वस्तू आहेत त्यांचा उल्लेख या पॅसेजमध्ये आलेला आहे. आता पुढे पाहूया काय दिलंय. आता कशाची लिस्ट करायची आहे? अजून याच्यामध्ये आहेत दैनंदिन वापरातल्या वस्तू, थिंग्स इन एव्हरीडे यूज. इंक आहे, बूट पॉलिश आहे, कलर्स आहेत, सोप, टाईल्स आणि प्लास्टिक. ओके. आता पुढचा वर्ड्स रिलेटेड विथ स्टडीज. अभ्यासाशी संबंधित शब्द कोणते आलेले आहेत पहा. तर ते आहेत सायंटिस्ट, स्टडी, लॅब, टेस्ट, लर्न्ड, क्वालिटी, पेंट, पॅरेंट्स, स्कूल, कॉलेज, टीच, इन्स्टिट्यूट, स्टुडंट्स, प्रोजेक्ट, लॅबोरेटरी. याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला एक्स्ट्रा शब्द सापडले तरी सुद्धा पॅसेजमधून तुम्ही शोधून लिहू शकता. ओके, तुम्ही तर माझ्यापेक्षा हुशार आहात. आता पुढे आहे क्वेश्चन नंबर 4. रिअरेंज द फॉलोइंग इन द प्रॉपर ऑर्डर. यूज द पॉइंट्स टू मेक अ चार्ट ऑफ लाईफ स्केच ऑफ जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. आपल्याला खाली काही पॉइंट्स दिलेले आहेत आणि त्यांचं लाईफ स्केच सिक्वेन्स आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. त्याचे प्रॉपर ऑर्डर योग्य क्रमाने ते लिहायचं आहे आपल्याला. पहा, जसं आपण इतिहासामध्ये लिहित होतो तसं क्रोनॉलॉजिकली म्हणता ना त्याला तुम्ही, कालानुक्रमे घटना लिहायच्या आहेत. तर पहिल्यांदा घटना काय आहेत त्या पहिल्यांदा पाहूया. पहिलं लिहिलं आपल्याला, वेंट टू टीच ॲट टस्कीज इन्स्टिट्यूट इन अल्बामा. अल्बामामध्ये शिकवण्यासाठी ते गेले टस्कीज इन्स्टिट्यूटमध्ये. लॉस्ट हिज पॅरेंट्स, त्याचे आई वडील त्याला सोडून गेले. वॉज बॉर्न इन 1861, 1861 साली त्यांचा जन्म झाला. ह्याचा आपल्याला 1, 2, 3, 4 असा नंबर देऊन ते लिहायचा आहे आपल्याला. लव्ड प्लांट्स ॲज अ चाइल्ड म्हणजे लव्ड प्लांट्स ॲज अ चाइल्ड म्हणजे लहानपणापासून त्याला झाडांची आवड होती. पुढे पीपल कॉल्ड हिम प्लांट डॉक्टर म्हणजे लोक त्याला झाडांचा डॉक्टर म्हणू लागले. वेंट फ्रॉम प्लेस टू प्लेस टू फाइंड अ कॉलेज.
जागोजागी ठिकठिकाणी कॉलेज शोधण्यासाठी, शिक्षण संस्था शोधण्यासाठी, शिकण्यासाठी ते गेले. डाईड इन 1943. 1943 साली त्यांचा मृत्यू झाला. हेल्प फार्मर्स इन अल्बामा टू मेक देअर सॉइल रिच. जमिनीत त्यांची मृदा सुधारण्यासाठी किंवा जमीन चांगली करण्यासाठी अल्बामामधील शेतकऱ्यांना मदत केली. पुढे आहे फाउंड मेनी युजेस फॉर पीनट्स अँड स्वीट पोटॅटो. शेंगदाणा आणि स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो म्हणजे काय, रताळं, यांचे त्यांनी खूप सारे उपयोग शोधलेले आहेत. मग आता या घटनांचा आपण क्रम देऊया. ओके, तर आता आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, काय झालं असेल, पहिल्यांदा त्यांचा जन्म झाला असेल, बरोबर. मग वॉज बॉर्न इन 1861 याला आपण पहिला क्रमांक देणार आहोत. त्यानंतर काय झालं, जन्म झाल्यानंतर, जन्म झाला की लगेचच त्याचे आई वडील वारले. मग काय लिहिणार आपण या ठिकाणी, लॉस्ट हिज पॅरेंट्स हा 2 नंबरला लिहिणार, बरोबर. आणि त्यानंतर काय झालं होतं, त्यांना कशाची आवड होती, झाडांची आवड होती, बरोबर की नाही. ॲज अ चाइल्ड म्हणजे लहान असताना, त्याला आपण 3 क्रमांक देणार आहोत. आणि झाडांची आवड होती म्हणून लोक त्याला त्या काळात लहान असतानाच काय म्हणत होते, प्लांट डॉक्टर म्हणत होते, म्हणून याला आपण 4 नंबर देणार आहोत, बरोबर. आता त्याच्या पुढे काय लिहिणार आहोत आपण, आता कोणता टॉपिक येईल सांगा बरं, त्याच्यामध्ये पुस्तक असेल तर पहा. त्याच्यानंतर आता ते प्लांट डॉक्टर बनवते, लहान होते, आता ते मोठे झाल्यानंतर कॉलेज शोधण्यासाठी ते गेले, बरोबर. कॉलेज शोधण्यासाठी गेले. मग आपण काय लिहिणार या ठिकाणी, वेंट फ्रॉम प्लेस टू प्लेस टू फाइंड अ कॉलेज, हा आपला 5वा पॉइंट असणार आहे. त्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर काय झालं असेल, शिक्षण पूर्ण केलं असेल आणि पुन्हा काय केलं, मग त्यांनी टस्कीज इन्स्टिट्यूटमध्ये शिकवण्यासाठी ते गेले, म्हणजे हा 6 नंबर देणार आपण याला. टस्कीज इन्स्टिट्यूटमध्ये शिकवण्यासाठी गेल्यानंतर काय झालं असेल बाळांनो, शिकवण्यासाठी गेले तर तिथल्या अल्बामामधल्या लोकांची, शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना पाहवली नाही, म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना जमीन सुधारण्यासाठी, त्यांची मृदा सुधारण्यासाठी, माती सुधारण्यासाठी मदत केली. मग आपण याला कितवा नंबर देणार आहोत, 7 नंबर देणार आहोत. त्यानंतर आता काय झालं असेल, त्यानंतर शेतकऱ्यांना मृदा सुधारण्यासाठी मदत केली आणि मग त्यांनी शेंगदाण्याचं पीक घ्यायला सांगितलं. मग ते जास्त प्रमाणात शेंगदाण्याचं उत्पादन झालं. मग त्या शेंगदाण्याचं करायचं काय, म्हणून त्यांनी प्रयोगशाळेमध्ये शेंगदाण्याचे खूप सारे उपयोग शोधून काढले. मग याला आपण नंबर देणार आहोत 8, बरोबर. आणि हे एवढं सगळं महान कार्य केलं त्यांनी आणि मग शेवटी काय झालं, 1943 मध्ये ते वारले किंवा त्यांचं निधन झालं. म्हणजे काय येणार या ठिकाणी आपण 9 देणार नंबर. अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं. आणि हे या ठिकाणी याचा एक्सरसाइज किंवा याचे क्वेश्चन आन्सर्स या ठिकाणी संपलेले आहेत. थँक्यू.